खालचा हॉल्ट आलेला आहे. जागा पकडायला चला सगळ्यांनी पटापट. आता मला ओम साईची पालखी दिसली तर मुद्दाम मी त्यांना दर्शनासाठी थांबलेलो आहे. तर माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, आपले डेली ब्लॉग कधी येणार आहे? खायला मॅगी गरमागरम मसालेदार वाटाणे नमस्कार मित्रांनो, मी सुमित साडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे दिवस तिसरा आमचा आई एकविरा पदयात्रा सोहळ्याचा. आजचा म्हणजे काल रात्रीचा हॉल्ट होता चौक गावामध्ये. रात्री हॉल्ट घेतला आम्ही. आता सकाळी 4 वाजता उठलो आणि आता चहा नाश्ता चालू आहे आमचा. हे बघा, आता थोड्या वेळात आम्ही इथून निघू. आमचा पुढचा प्रवास चालू करू. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. दिवसभराची मजा बघायला ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आता पालखीची सजावट वगैरे पण चालू आहे. थोड्या वेळात निघूया आपण. चला. मित्रांनो, रस्ता बघा, पाठी पूर्ण खाली रस्ता आहे. दोन्ही साईडला झाडं आणि हायवे फक्त आणि फक्त ओमसाई भजन मंडळाची पालखी जाते. हे बघा, सकाळी हॉल्ट सोडल्याच्या नंतर 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही या हॉल्टला थांबलो नाश्ता करायला. आमचा फिक्स असतो दरवर्षीचा या हॉल्टला नाश्ता, मसाला दूध आणि साबुदाण्याची खिचडी. तर या नाश्ता करायला. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आम्ही घाटाच्या पायथ्यापर्यंत पोहोचू. आम्ही खोपोली नगर परिषदमध्ये आता एंटर करत आहोत. या घाटाच्या पायथ्याला जे विठ्ठल मंदिर आहे तिथे थोडा वेळ आम्ही हॉल्ट घेऊ आणि त्यानंतर मग घाट काढायला सुरुवात करू. चला. पायथ्याच्या खालचा हॉल्ट आलेला आहे. जागा पकडायला चला सगळ्यांनी पटापट. जागा पकडले जा रहा हूं मैं. त्याला पायथ्याच्या खालचा हॉल्ट आहे आपला. आणि भाई बघायला गेलं ना, आमच्या एक विकेटी पडल्या. त्याला मी थोडंसं हेल्प करत त्याला पोहोचवतो. काय नाही जाईल चला.
12:30 वाजता आम्ही खंडाळा घाट चढायला सुरुवात केलेली आहे. एक पॅर म्हणजे दोघा जणांची एक जोडी आहे पूर्ण. थोडा वेळ सगळ्यांनी पालखी घ्यायची आणि खंडाळा घाट चढायचा. फ्रेश चलो. खंडाळा घाट चढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आणि नंबर वाईज माझा आणि साहिलचा नंबर आलेला आहे. आता मी पुढे, साहिलने पाठी पालखी घेतली आहे आणि आमचा टर्न थोडा वेळ राहील. त्यानंतर आमचे पाठचे असे नंबर वाईज सगळ्यांना थोडा वेळ पालखी खांद्यावर घेऊन जायचा चान्स मिळेल. रविदा इथे बाजूला. रविदा चला कंटिन्यू करा. चालू कॅमेरामध्ये नको येऊ. वो अभी उधर रिस्ट्रिक्शन है. वाला वॉटरफॉल नाही, वाला वॉटरफॉल दिखा कुछ नहीं होता रे. कट करेंगे. बॅरिकेशन लावले तिथे. ओम साई भजन मंडळ खंडाळा घाटात थांबलेल्या गाड्यांना मदत करताना अपंग गाड्यांना मिनी ब्लॉग कमिंग सून. जनसेवा ही ईश्वर सेवा. जाऊ दे. मोरया बसात शिंगरोबाला आलो. घाटातला आपला पहिला हॉल्ट शिंगरोबामध्ये. धन्यवाद. आमचे सुमित दादाला पाणी घ्या. अरे धन्यवाद. पाणी घ्या. पण पडतात म्हणजे ह्याला आम्ही शिंगरूपला मारलेले आहे. त्याचा आत्मा तलमलला एकदम. त्याचे पूजा करायला लागेल, पाया पडायला लागेल, त्याला दगड लावायला लागेल. त्यापासून ती परंपरा चालू झाली. मग ते देवाला पूजा करायची, पाया पडून मग जायचं. पैसे फेकायची परंपरा काय माहिती काय? पहिलं यायचं मुंबई पुणे रोड हाच, पण इथं गाडी थांबू शकत नाही. मग ते आपल्या घाटात हार अगरबत्ती नारळ त्याच्यासाठी ते 1 पैसा 2 पैसे टाकायचे. का तर तुझा आमचा प्रवास सुखाचा होऊन दे, तुझा दिवस जळून दे. आणि घाट एवढा डेंजर होता पहिला, एकदम डेंजर होता. आता मध्ये कट करून ते एक्सप्रेसने जोडलाय. मग ती परंपरा चालू होती. यात जाताना लोक 12 पोरं होती पैसे गोळा करायला, गुन्हे भरायच्या पैशाच्या. पैसे टाकायची गाडी हलणारच नाही. घाटाच्या पायथ्यापाशी गाडी एसटी आली तर लोक म्हणतात शिंगरोबा येतो कधी पैसे टाकतो कधी. दोन्ही बाजून तिकडं पैसा इकडं पैसा, एवढा पैसा पडायचा. आता काय आलं, एक्सप्रेस चालू झाला, मिसिंग लिंक चालू झालं, ऑनलाईन चालू झालं. नवीन पिढीला वाटतं गणपती बाप्पा मोरे चालले पाया पडून. आणि लोकांना पण नवीन वाटायला लागलं की आपण लक्ष्मी फेकतोय असं आहे. त्याच्याकडे कमी पडायला लागले तर असं आहे. याच्या पाया पडल्या शेवटं कुठं जायचं, एकविरा असो, पंढरपूर, आळंदी, कुठं पण असो, तर आपण त्याच्या कृपेने त्या रोडनी जातोय. बरोबर. जर तुम्हाला समजा ह्या रस्त्याच्या बाजूने इकडे जायचं आहे, गाड्या प्रॉपर काय प्रॉब्लेम
आपल्याला मोलाचा संदेश दिला, पण साहेबांना माहिती नाही की आपला मंडळ फक्त जोड्यांनीच जातो पुढे, इथे तिथे असं म्हणजे थांबत नाही, घोळका बनून जात नाही घाटामध्ये. आपली पोरं शिस्तीने आणि हा. एका लाईनीत चालतात म्हणून अजूनपर्यंत आपली पालखीला 10 वर्षाली एकही अपघात नाही झालाय. हो. हा सगळे सुखरूप जातात, सुखरूप येतात, त्यामुळे काही काळजीचं कारण नाही. ते बहुतेक आपले ब्लॉग बघत नाही, त्यांना चॅनलची आता इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बघतील आतापासून. तसं पण बसूनच होते ते. तरी साहेबांनी चांगलंच आपल्याला सांगितलं एक ते पण त्यांची पण त्यांनी कर्तव्य केलंय, हो. चांगली गोष्ट आहे. हा, त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे, मोलाचा संदेश दिलेला आहे. ठीक आहे, चला. चाललाय आपला प्रवास, पुढे भेटू, सोबत राहा. जय महाराष्ट्र. मी पारस राठोड आणि आजची खंडाळ्यात येता येता मला ओम साईंची पालखी दिसली, तर मुद्दाम मी त्यांना दर्शनासाठी थांबलेलो आहे मी. तर प्लीज मला सांगाल पालखी ॲक्च्युली कुठून आहे, कसं काय? मी गुरुवारी सकाळी निघालेलो मालाडवरून, मालाड पूर्व कुरार गावामधून. आमची ओम साई भजन मंडळ हे आमचं मंडळ आहे आणि आम्हाला 10 वर्ष झाले. आम्ही गेले 10 वर्ष पालखी पदयात्रा, एकविराईची पालखी पदयात्रा चालवतो आणि गुरुवारी निघालेलो आम्ही. उद्या आमचं माऊलीसोबत दर्शन होईल आणि हे पूर्ण आमचं ओम साई भजन मंडळ आहे. मलाडचं सगळं. हो, मालाड. हे हर्षद पावनाक आहे मंडळाचे अध्यक्ष. सचिन शेडेकर आहे तिथे, प्रणय दादा आहे तिथे, प्रणय मोरे आणि बाकी सगळे आपले अनुभवी आपले सगळे अरे प्लीज मंडळाचे. अरे चालेल, धन्यवाद तुम्हाला. सॉरी थांबवून तुम्हाला मी व्हिडिओसाठी थांबवून द्यायला नाही. आता इकडे वागजाईला वागजाई समोरच आहे. वागजाई मंदिरात थांबणार ना? अच्छा, ठीक आहे. आम्ही पण वागजाईत पाहिजे तुम्ही. थँक्यू, धन्यवाद सगळ्यांना, सगळ्या साई भक्तांना आणि एकविरेच्या माऊलीच्या भक्तांना धन्यवाद सगळ्यांना. मित्रांनो, शिंगरोबा मंदिर नंतर घाट चढतानाच आपल्याला इथे एक महादेवाचं मंदिर लागतं, जे गुफा टाईप आहे. खाली वाकून जावं लागतं, आतमध्ये पण जास्त स्पेस नाही, तिथे मान देऊन आपण पुढे जावं लागतं. मित्रांनो, आज सॅटर्डे आणि उद्या संडे, तर इथे फिरायला येणाऱ्यांची भरपूर म्हणजे संख्या आहे. खूप गर्दी आहे इथे, बायकर्सची, रायडर्सची वगैरे. आणि एक प्रश्न आहे, नेचर सोबत असं फोटो काढताना समोर बघतात, बॅकचा फोटो काढतात, मग स्माईल का देतात? स्माईल यासाठी जीवनात आनंदी राहिला पाहिजे म्हणून. फोटोमध्ये स्माईल दिसणार नाही ना, पण दिसणार ना, कशी दिसणार? मी स्माईल करतोय. बॅकचा फोटो काढला, फ्रंटची स्माईल कशी दिसणार? बॅगचा फोटो मी काढतच नाही म्हणून. तुला नाही रे, ते photo पब्लिक काढतायस ना. हा, ते आता काय होईल, क्या गुंडामध्ये का रे तू? डिप्रेशन. डिप्रेशन आहे डिप्रेशन ते. डिप्रेशन. तर माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, आपले डेली ब्लॉग कधी येणार आहेत? जे पेंडिंग ब्लॉग आहेत ते कधी येणार आहेत? ब्लॉग का नाही येत आहेत डेली? बोला आता. खूप सातत्याने आणि जोरात प्रयत्न चालू आहे आपला. सध्या तर आपल्या मंडळाला प्राधान्य देऊन मी आपले डेलीचे जे ब्लॉग आहे, डे 1, 2, 3, 4 आणि ते सगळे आपली जी जर्नी आहे ते क्लिअर करेन. त्यानंतर बघू ना बाकी काय आहे ते. आपलं भेटत राहूया आपण सुमित काळे ब्लॉग्सला. ठीक आहे, चला भेटूया नंतर मग. मित्रांनो, आता थोड्याच वेळात आम्ही वाघजाईच्या आमच्या हॉल्टला पोचू. म्हणजे इथून आम्हाला विजिबल आहे असा आमचा हॉल्ट आहे आता वाघजाईचा. आणि इथे खंडाळा घाटामध्ये इतका फॉग आलेला आहे की म्हणजे आम्ही फक्त आमच्या समोरचं बघू शकतो, आमच्या समोर उभं आहे. बाकी कॅमेरामध्ये इतकं दिसणार नाही तुम्हाला, पण पूर्ण आजूबाजूचं वातावरण एकदम फॉगी झालेलं आहे. हे बघा,
म्हणजे असा वारा येतोय ना, तर ढगं पूर्ण अशी वाहत येत आहेत, डोळ्यासमोर दिसत आहेत. खूप मस्त असं झालेलं आहे वेदर. हे बघा, मे बी दिसेल तुम्हाला थोडंफार, पण जे डोळ्याने दिसतंय ना ते स्वर्ग सुखच म्हणू शकतो आपण. नैतिक पण आहे आपल्यासोबत. आणि नैतिक वेदरबद्दल काय बोलतो? वेदर फुल फॉगी झालेलं आहे. हां, आणि आणि बघूया पुढे काय होतंय. आमचा आम्ही वागजाईला पोचलो आहे. आमचा दुपारचा हॉल्ट हा वाघजाई मंदिर. हा, जिथे आम्हाला बिर्याणी असते आमचा दुपारचं जेवण. चला. गर्दी बघू शकता तुम्ही. आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे, तर सुट्ट्या आणि 15 ऑगस्ट वगैरे पण, म्हणजे त्या निमित्ताने गर्दी इतकी आहे की इथे बाहेरपर्यंत रस्त्याला गाड्या लागलेल्या आहेत. बाहेर हायवेला पण, बाहेरच्या म्हणजे मेन रोडला पण गाड्या इतक्या पार्क आहेत ना, चालत जायला पण जागा नाही. दोन्ही साईडने गाड्या लावलेल्या आहेत, फोटोज वगैरे, व्हिडिओज वगैरे काढायला. भरपूर जण फिरायला आलेले आहेत. आई माऊलीचा जय एकविराईचा बोलो वाघजाई माते की. या जेवायला सर्वांनी, जसं की तुम्हाला सांगितलेलं, वाघजाईच्या हॉटेलला आम्हाला पनीर बिर्याणी असते, तसंच झालेलं आहे बघा. दरवर्षी आम्ही फिक्स असते पनीर बिर्याणी वाघजाईच्या हॉटेलला. हे बघा, चालेल. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललो की आज सॅटर्डे म्हणून ट्रॅफिक भरपूर आहे. खरंच हे बघा, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आम्ही आता निघालो आहे. आमचा जो हॉल्ट होता दुपारचा, जेवून थोड्या वेळाने आम्ही निघालो. आता जवळजवळ 4:45 वाजता आहेत.
आणि ट्रॅफिक बघा तुम्ही दोन्ही साईडला. माझ्या लेफ्ट साईडला त्या गाड्या सगळ्या पार्क आहेत आणि राईट साईडच्या गाड्या आहेत त्या पार्क नाही आहेत, त्या वेटिंगमध्ये आहेत की त्यांना चान्स मिळेल जायला. किती चुकीच्या पद्धतीने हे लोक ड्राईव्ह करतात बघा गाड्या. या साईडला या लेनला जरासुद्धा जागा नाही बघा, तरी पण ओव्हरटेक करून डबल टिबल लाईन मारून आलेले आहे ती लोक. अख्खी लाईन फूटपासून पाठपर्यंत लागलेली आहे. नाही खायला बोलव. अरे या खायला मॅगी मॅगी गरमागरम मसालेदार वाटाणे चणे टाकून मस्त मॅगी मसाला टाकून दे लागते. एकवीर आईच्या माहेर घरी पोचलो आम्ही श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये. कारल्यागडाच्या मेन कमानीजवळ पोचलो आम्ही. आज रात्रीचा हॉल्ट आमचा इथेच पायथ्याजवळच असणार.